नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. आज सकाळ सकाळ पावसाने जोर लावून धरलाय असा. म्हणजे सकाळी उठलो म्हणजे पावसाच्या आवाजाने खरं तर मी उठलो आणि आज मला पूर्णपणे वेळ म्हणजे वेळ नाहीये. तसं मला एक 2-3 ऍड्स वगैरे बनवायचे आहेत, त्याच्यामुळे वेळ कसलाच नाही. आणि काल तर वेळच नव्हता. भावाचा व्हिडिओ बघितला एक मी, की फिरायला आम्ही गेलो आणि मला फिरायला नेलं नाही, असं तसं बऱ्याच काय गोष्टी त्या बोललाय. मला कालच व्हिडिओ बनवायचा होता, पण वेळ नसल्यामुळं मी तो व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर मी त्याच्यावरती रिप्लाय म्हणून व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार होतो की का नेलं नाही. मला पण बऱ्याच लोकांनी प्रश्न केला की दादा तुम्ही सोमादादाला एकदा तरी विचारायला पाहिजे होतं, न्यायला पाहिजे होतं फिरायला, राधाला तरी न्यायला पाहिजे होतं, म्हणजे आमची राधा बारकी. मग तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून मी आज सकाळ सकाळ उठल्या एक व्हिडिओ बनवून म्हणलं तुम्हाला सांगावं की मी का नेलं नाही त्याला, नक्की काय झालं. सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट सर्रास खोटी की मी त्याला विचारलं नाही की तुला यायचं का. मी त्याला विचारलं होतं की बावडे आपल्याला जायचंय फिरायला, आणि म्हणजे कन्फर्म नव्हतं जायचंय की नाही जायचं. म्हणजे आदल्या 1-2 दिवसापूर्वीच झालं होतं की निलेश दादा वगैरे आल्याच्या नंतर जायचंय, कन्फर्म नव्हतं जायचंय म्हणून. आणि त्यांनी बऱ्याच काही गोष्टी काढल्या, एवढा पण निचपणा करू नाही काय नाही. अरे एवढं काय केलंय मी, म्हणजे प्रत्येक वेळेस कुठं जाताना हायच माझ्या मागं लोटांबळ. आणि तुम्ही सगळेजण म्हणता अरे कधीतरी बायकोला आणि पोरांनाच घेऊन जाता, सगळं लोटांबळ कशाला घेऊन जात असतो. आता ते निलेश दादा पूनमताई ह्या गोष्टी आले होते, तर म्हटलं त्यांनी कधी महाबळेश्वर बघितलं नव्हतं, प्रतापगड बघितलं होतं. चला म्हणलं दादा 1 डे ट्रिप आपण करून येऊया. आणि प्रत्येक वेळेस आहेच की मग फॅमिली घेऊनच जायचे. मी सगळ्यांना विचारलं, मी ताईला पण विचारलं, मी दाजींना विचारलं, आईला, आप्पाला, भावड्याला विचारलं, तर तो सर्रास नाहीच म्हणतोय की मला विचारलंच नाही. ताईच्या उलट्या होत्या, बावड्याच्या पण उलट्या होत्या. तर त्यांना म्हणलं तुम्ही 2 व्हीलर घ्या, 2 व्हीलर आहे आपल्याकडे, 2 व्हीलरवर तुम्ही मागे या. नको म्हणले, खूप लांबचा प्रवास आहे, प्रतापगड म्हणजे 4-5 तासाचा प्रवास आहे गाडीला, मग 2 व्हीलरला किती वेळ लागेल. ह्या सगळ्या गोष्टीचं बोलणं झालं. म्हणलं ठीक आहे. आणि आणि लहान पोर न्यायची म्हणजे जायचंय आपल्याला डोंगरावरती. एक तर त्या कृष्णाचा हात मोडलाय, आणि हात मोडलाय ते मोडलाय, वरनं पिऊ एवढा ताप देते पूजेला, वरनं त्या दादांची 2 लेकरं, वरनं अजून कुठं ओमाला कुठं ह्याला राधाला, ह्यांना जर घेतलं, लेकरं सांभाळायची पावसा पाण्याचं का आपण फिरायचं म्हणजे नक्की. आणि तिथे गेल्याच्या नंतर ह्याच गोष्टी झाल्या. मला कृष्णाकडे आणि पिऊकडे खूप लक्ष द्यावं लागलं. मी त्यांना धरूनच होतो, त्यांना अजिबात सोडलं नाही. न जास्त व्हिडिओ न रील्स काढल्यानं कुठल्याच गोष्टीच्या म्हणजे मनसोक्त आनंद घेतला नाही. म्हणजे नुसती लेकरांना न्यायची म्हणजे तिथं काय नुसतं लेकरांना वाऱ्या सोडून आपण बोंबलत फिरायचं असं असतं का. लेकरांची काळजी घ्यायची, त्याच्यामुळे लेकरांना नेलं नाही. शिवाय राधाच्या पण उलट्या होत्या आणि वहिनीला तर जमतच नाही एवढ्या लांबचा प्रवास. एक तर त्यांचा ऍक्सिडेंट झाला, लागलेला आहे. वाऱ्या कावदाण्याचा अवदानाला कशाला उगा मोकार. भावाला विचारलं, म्हणलं बावड्या तू आणि ताई चल गाडीवरती, तर ते नको म्हणला. एवढ्या सगळ्या गोष्टीवरून जर तू माझ्यावरती ब्लेम करत असेल की मला विचारलं नाही, मला नेलं नाही, आणि काय त्या बड्डेचा विषय काढला, ते काय कोशिंबीर सगळ्यांना मटण वाढ, काय ते रवा वाढ, मला विचारच नाही, मला म्हणला कोशिंबीर वाढ. अरे पाहुणं आल्यात आपल्या घरी, पाहुण्यांना बघायचं असतं, पाहुण्यांना विचारायचं. तू काय पाहुणा आहे का, तू घरचाच माणूस आहे ना. तुझ्या पुढं पातेलं मांडले, तुझ्या पुढं ती बिर्याणी मांडली, तू घ्यायचं उठून, तू आयला मागायचं आई मला रवा दे, आई मला हे दे. तू काय पाहुणं आहे का, तुला म्हणाल नाही पाहुणं घ्या रवा घ्या, पाहुणं नाही, पाहुणं पाणी घ्या. तू पाहुणं आहे का, घरचा माणूस आहे ना. बाहेरची 4 लोक पहिल्यांदाच आपल्या घरी आल्यात, तर आपण त्यांचा पाहुणचार करायचा असतो. आणि मी त्याला विचारलं, पण भावड्याला पण रवा द्या म्हणलं होतं. बहुतेक त्याच्यात ध्यानात नसल असं मला वाटतंय, का मुद्दाम हा करतोय, ह्या गोष्टी माझ्या उकरून काढून सांगतोय, मला ते काय कळना गेले त्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला एवढंच जोंबत. आता त्याचा वाढदिवस होता, तर वाढदिवसाला मी त्याच्या केक आणायला गेलो. वाढदिवस करायचा नव्हता, त्याच्या घरी जाऊन तिथं केक कापला, तिथं साजरी केला, केक बर्थडे सेलिब्रेट केला. आणि माझ्या वाढदिवसा दिवशी कोणीच केक नाही आणला, कोणीच गिफ्ट नाही. टोचत होतं काय, बाहेरच्या माणसाने गिफ्ट आणलं. तर राधाताईनं घड्याळ आणलं, घड्याळ. त्या निलेश दादाने ड्रेस घेतला मला. मग ताईने गिफ्ट घेतलं नाही,
भावाने केक आणला नाही, गिफ्ट नाही, किंवा तयारी नाही, किंवा किंवा असं पण म्हणलं नाही बाबा, हा चल तू बर्थडे करतोय, मी तुझ्यासाठी आता सगळ्यासाठी बिर्याणीचा खर्च करतो, मी माझ्यातर्फे एवढी तरी करू शकतो. मग असं काहीच नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी करायला नको वाटतात. मग बोलायला एवढं तोंड त्याला कुठनं सुटतं. हा, माणसाने एवढं बोलायचा हक्क, हा ठीक आहे तुझा हक्क अधिकार वगैरे आहे, पण तेवढ्या गोष्टी केल्या पण पाहिजेत ना त्याने. आता त्याला फिरायला चल म्हणलं तर तो सरळ म्हणतो व्हिडिओ मध्ये की मला चलच म्हणला नाही. आदल्या दिवशी त्याला माहित होतं की फिरायला वगैरे जायचंय. हा पण विषय झाला की ताईला न्यायचंय. माझ्या मनात इच्छा खूप होती की ताईला वगैरे फिरून आणा, कारण तिला जास्त कुठं आता लहानपणीचा आमचा दिवस की एवढं खराब की आम्हाला कुठं गाव सोडून बाहेर 4 गोष्टी माहित नव्हत्या. नशिबाने सगळ्या गोष्टी भेटतात. आणि असं पण मला कळ नाही की लय फिरायला चालू, फिरायला लेकरं घेऊन जातो, बाहेरची घेऊन जातो. मी पण बऱ्याच दिवस झालं बाहेर गेलेलो. निलेश दादा आले होते, म्हणलं त्यांचं पण मनोरंजन होईल, करमणूक होईल, त्यांना पण बघता येईल, पूनम ताईंना पण नेता येईल म्हणून मी चला म्हणलं. ती त्यांच्या स्वतःच्या खर्चाने आली, मी माझ्या स्वतःच्या खर्चाने एकत्र मिळून चला जावं म्हटलं. पण भावानी हा मध्येच कुटाणा घातला. आणि प्रत्येक वेळेस कुटाणा घालतो. मागच्या वेळेस पण गोव्याला गेलो होतो तेव्हा पण कुटाणा घातला. तुम्हाला आठवत असेल नसेल माहित नाही, कुणी व्हिडिओ बघितला असेल, पण गोव्याला गेलो होतो त्यावेळेस पण मला नेलं नाही. अजून कुठं गेलो होतो बघा, म्हणजे मला आठवत नाही, पण प्रत्येक वेळेस हेच टोमणं असतं की मला नेलंच नाहीये. आता काय करतो, इथून पुढं त्यालाच पुढं बसावतो, त्याची फॅमिली टाकतो. मी काय असं वाईट बोलत नाही किंवा असं उचलून टाकल्याने, पण त्याच्या मनाचं समाधान होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतो. आई फिरायला गेलती बघा, आली आता भिजून चालेल दिसते. सकाळ सकाळ पावसाने जोर लावला. आता काय करतो, स्पेशल ट्रिप काढतो त्यासाठी. चल म्हणतो तुला कुठं जायचंय, लोणावळा, खंडाळा, मनाली, कुठं घाटकोपर, बदलापूर, काय ते मुंबई, पुणे, ज्याला त्याला कुठं जायचंय तिकडं बसावतो आणि एकदाच फिरून आणतो अख्खं गावभर. म्हणजे त्याला बरं वाटल, माझी जिरल. कायला का उग काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, मला फिरायलाच गेलं नाही, मला असंच केलं नाही, मला तसंच केलं नाही. काय त्याला अर्थ तर पाहिजेत की. आणि फिरायला चल, आता तुम्हाला फोन लावला असता, माझा फोन येत आता बिझी, त्याला डायरेक्ट फोन करून विचार असतं बावड्या फिरायला यायचं. नको नको, माझ्या उलट्या होत्या. ठीक आहे, असो. मला एवढं सांगायचं होतं, मी चल म्हणलं होतं पण आले नाही तर. आणि लहान पोरांचा विचार करून गाड्यामध्ये कोंबाकोंबी चांबाचिंबी करून पण म्हणलं का उपयोग नाही. आणि पावसा पाण्याचं वातावरण, लेकरं आजारी पडतात. आणि आता कृष्णान पिऊ तर हे काय आल्याशिवाय राहणार नाहीये. आणि त्याला फिरायचं, त्याची फॅमिली आहे, तो आहे. वहिनीला घे थोडंसं, दोघं, वहिनीला तू स्वतः फिरव ना, घे गाडीवरती लेकरं बाळा वगैरे, नाही तर गाडी घेऊन जा. मी कधी नाही म्हणलो नाही त्याला गाडीला जा, इथं आसपास जा, जरा लेकरांना जरा थोडंसं बाहेरचा नजारा दाखव ना, थोडंसं फिरव बाहेरचं, थोडंसं काहीतरी एन्जॉयसाठी खायला पियाला घाल. स्वतः तू पर्सनली एन्जॉय कर ना. का मी चाललो की माझ्या मागं लोटांबळ हायचंय, मला का नेलं नाही, काहीतरी चुका. सकाळ सकाळ एवढं बोलायला लागलो मी. पाऊस येतोय, सकाळ सकाळ पावसानेच मला उठवलं की उठ. तुमच्याकडे पाऊस चालू आहे का नक्कीच कमेंट करून सांगा. आता मला जिमला जायचंय, उशीर झाला, मला भरपूर उशीर झाला. तर चला सगळ्यांना बाय बाय. पाऊस आहे का नक्कीच सांगा.